शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरला आहे। अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा यांच्या निवासस्थान गंगा सावित्री समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केलं। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं, पण अजूनही कोरे कागदच हाती लागत नाही आहेत। हाच रोष व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर मशाल आंदोलन केलं। विद्यमान सरकारमध्ये जे विद्यमान मुख्यमंत्री साहेब आहे फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की त्यांचा 7/12 हा कोरा करणार होते, परंतु ते सरकार मुख्यमंत्री झाल्यानंतर ते वचन विसरले, शेतकऱ्यांना दिलेले वचन विसरले। म्हणून आम्ही त्यांना वचन पूर्ती करण्यासाठी रामाचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं, परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मात्र ते झोपेचं सोंग घेत आहे। म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमदाराच्या घरी बत्तीपोच्या नेतृत्वात प्रत्येक आमदारांना जागे करण्यासाठी आम्ही निवेदन देत आहे की त्यांनी दिलेलं वचन हे पूर्ण करायला पाहिजे। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे, कारण दिव्यांगाला 4-4 महिन्यापासून पगार होत नाही आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही। शेतकऱ्यांना दिलेलं वचन हे सरकार पाळत नाही, म्हणून त्यांना जागे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी आम्ही सन्माननीय आमदार यांच्या महाराष्ट्रातील सर्व सत्तेतील सन्माननीय आमदार यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना निवेदन। आंदोलक कार्यकर्त्यांनी हातात पेटलेल्या मशाली घेत जोरदार घोषणाबाजी केली। अपना भिडो बच्चू कडू, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, 7/12 कोरा करा, कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा परिसरात घुमल्या। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार साहेब जागे व्हा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन थेट खात्यात जमा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंगा सावित्री निवासस्थानासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलन शांततेत पार पडलं, मात्र प्रहारच्या चेतावणीनंतर प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र होतो आहे। प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेली आंदोलनाची दिशा पाहता सरकारला लवकरच काही ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे।